स्पीच परफेक्टली प्रॅक्टिस करायला पाहिजे, परफेक्टली तयार करायला पाहिजे, रिवाइज करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो पटपट लिहून घ्यायचा, वेळ वाया काय रिवाइज मेनी टाइम लक्ष इकडे दिलं ना पटपट तुमच्या लिहिता येईल. तर भीती वाटण्यामागचं सर्वात टॉपर कारण जे आहे, अनेक कारण आहेत, त्या अनेक मधलं सर्वात टॉपर कारण काय आहे, तर आपण जे बोलणार आहे त्याच्याबद्दल किंवा ते मुद्दे जे आहेत ना, ते मुद्दे आपली परफेक्ट नाही, आपण परिपूर्ण तयार केलेलं नाही. परिपूर्ण तयार न केल्यामुळं स्टेजवरती आपल्याला वाटतं की स्टेजवर केल्यानंतर मला आठवणार नाही, मला हे बोलणं आणि हे खरं आहे. जर भाषणाची मुद्दे जर तुमचे परफेक्ट नसतील तर त्या स्टेज भीतीमुळे तुम्हाला काहीच आठवत नाही, विसरल्यासारखं होतं. म्हणून इथं जर तुम्हाला त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर भाषण अनेक वेळा प्रॅक्टिस करा. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. अनेक वेळा प्रॅक्टिस करा, अनेक वेळा मनन करा, अनेक वेळा ते मनामध्ये रिवाइज करा. तर डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल मी एकदा शिवाजीराव भोसलेंच्या तोंडातून ऐकलेलं आणि त्यांच्या एका पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांचे एक भाषण देण्यापूर्वी कमीत कमी 20 ते 25 वेळा ते भाषण लिहून काढायचे वारंवार, आणि ते मनामध्ये मनन करायचे, आणि मग ते त्यांना जेव्हा सॅटिस्फाईड व्हायचं ना, आता हे बरोबर आहे, माझ्या तोंडामध्ये आता सगळे शब्द बसलेले आहे, सगळे वाक्य बसलेले आहे, असं जेव्हा त्यांना वाटायचं ना, तेव्हा ते प्रत्यक्ष लोकांच्या समोर भाषण करायचे. एवढे मोठी माणसं जर इतकं कष्ट करत असतील तर आपल्याला सुद्धा हे कष्ट करावं लागणार आहे. म्हणून तिथं काय केलं पाहिजे बघा, हे प्रॅक्टिस करण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला सांगते. एक पॉईंट्स लिहून घ्या. भाषण व्यवस्थितपणे लिहून काढा. पहिला वेळ जेव्हा तुम्ही भाषण तयार करता तो भाषण व्यवस्थितपणे लिहून काढा. सेकंड, अनेक वेळा मनन करा. खाली सराव करा. याच्या खाली तुम्हाला आरशासमोर, ऑब्लिक मित्रांच्या समोर, त्याच्या खाली या स्वतःचे व्हिडिओ शूटिंग पहा. त्याच्याकडे प्रत्यक्ष स्टेजवर सराव करा. प्रेक्षक नसताना प्रत्यक्ष स्टेजवर सराव करा. भाषण जर आपले परफेक्ट असेल, सगळे मुद्दे आपले जर परफेक्ट असतील तर आपण घाबरण्याचं काहीच कारण नाही. किती लोक असू दे, कोणी असू दे, घाबरण्यात भीती वाटतच नाही. भीती केव्हा वाटतंय, जर आपल्या आपुनी तयार असेल तर. पण निश्चितपणे तिथं स्टेज घेणं आपल्याला काही अडचण नाही. म्हणजे पहिलं काम असं करायचं की आपले भाषणातले मुद्दे आपल्या तोंडात बसले पाहिजे. तुम्हाला कुठल्याही मुद्द्यापासून जर सुरुवात करायला सांगितलं, मी जर म्हटलं कर्मणीपासून सुरुवात करा, तर हिप्नोटिझमचा कर्मणीसाठी कसं कसं वापर होतो ह्याच्यापासून तुम्ही बोलू शकता. मी जर म्हणलो की शेवटून सुरुवात करा, आवारापासून सुरुवात करा, म्हणजे कसंही आडवं तिनं तुम्हाला बोलता आलं. पहिल्यापासून बोलता आलं पाहिजे, शेवटून बोलता आलं पाहिजे, मधनं बोलता आलं पाहिजे. डिस्टर्ब झाला आणि थांबला, कट झालं, तिथून सुद्धा पुन्हा बोलता आलं पाहिजे. म्हणजे कसंही जर तुम्हाला सांगितलं तर बोलता आलं पाहिजे. इतकं जर तुमची भाषणाची तयारी असेल मग मात्र तुम्हाला जगातले कुठल्याही प्रेक्षकांच्या समोर बोलता येईल, कुठल्याही स्टेजवरती बोलता येईल. म्हणून पहिलं काम हे करायचं. मग प्रॅक्टिस करण्यासाठी काय करायचं बघा, की
टीव्ही मध्ये लोकांची मुलाखत लागतात, व्यसनमुक्ती होते, ती मुलाखत घ्या. त्यानंतर व्यसनमुक्ती केंद्र आहे, त्या केंद्राकडे जावं आणि त्यांची काही मनोमत घ्या. असं सगळं नॉलेज एकत्र करा पहिला, आणि मग ते सगळं नॉलेज क्रमक्रमाने व्यवस्थितपणे मांडून घ्या. असं अनेक वेळा व्यवस्थितपणे मांडून घ्या. आणि एकदा परफेक्ट भाषण जर तयार केला तर ती भाषण जे आहे ना, तर ते भाषण न बघता काही वेळा लिहून काढायचं, कंटाळा करायचं नाही. न बघता की ते भाषण प्रत्येक मुद्द्यानुसार काही वेळा लिहून काढायचं. लिहून काढल्यामुळं एकदम परफेक्ट होतं भाषण. फक्त वाचन करायचं नाही, लिहून काढायचं न बघता. आणि याच वेळी काय करायचं बघा, ते भाषणाचे मुद्दे एक एक बघायचं. आता फॉर एक्झाम्पल भाषण स्वतःबद्दल, स्वतःबद्दल माहिती द्यायचं. पान बघितलं बंद करा, मग स्वतःबद्दल मला काय काय माहिती द्यायचं, तर ते स्वतःबद्दल माहिती द्यायचं. आज त्यात सगळं मनन करायचं, आठवायचं, सगळे मुद्दे आठवायचे. आणि हे सगळे मुद्दे आठवत असताना काय करायचं बघा, की वेगवेगळ्या अँगलने मी कसं मांडू शकतो. मी कुठं जोर देऊ, मी कुठं स्लो बोलू, मी कुठं पॉज देऊ, असं वेगवेगळ्या अँगलने कसं मांडता येईल, त्याच्यामध्ये इमोशन्स कसे क्रिएट करता येईल, भावना त्याच्याकडे कशा बोलता येईल, असं सगळ्या बाजूने विचार करून की नाही त्या मुद्दे आतल्या आत मनन करा, परफेक्ट करा. त्याच्यानंतर सेकंड मुद्दा काय, हिप्नोटिझमचा उपयोग. पुन्हा ओपन करा, इथं काय काय बोलायचं लहान मुलांच्या मध्ये, हा एवढे मुद्दे बोलायचे बंद करा, आणि लहान मुलांच्या मध्ये एवढे मुद्दे आहे, पण ह्या मुद्दे मी कशा पद्धतीने परफेक्टली बोलू शकतो, मी कशा पद्धतीने इफेक्टिव्हली मांडू शकतो, त्याचा मनामध्ये विचार करा, चिंतन करा, आणि वेगवेगळ्या अँगलने त्याची मांडणी करा, आतल्यात मांडणी करा. असं एक 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 मुद्दे बघत ते मन पटल्यावरती आठवा, वेगवेगळ्या अँगलने मांडणी करा. जितकं इफेक्टिव्हली स्वतःला पटेल अशा पद्धतीने मांडणी करतात तिथे मांडणी करायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही तृप्त झाले की समजायचं हे आता व्यवस्थितपणे माझ्या हातने बसले. मग या पद्धतीने एक 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 पॉईंट करता करता काय करायचं बघा, नंतर सगळेचे सगळे भाषण, सगळेचे सगळे भाषण डोळे बंद करायचंय. पहिला पॉईंट काय, हा त्याच्यावर कुठल्या कुठे मध्ये हा चला पट. सेकंड पॉईंट काय, त्याच्यावर कुठल्या मध्ये पट 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 पट. असं अनेक वेळा काय करायचं की मन पटल्यावरती त्या मुद्दे आणायचे. करत असताना मन पटल्यावरती अनेक वेळा ते मुद्दे रिवाइज करायचे. हा स्वतःबद्दल सांगायचे, सगळ्यात पहिल्यांदा स्टेजवरचे उपस्थित सगळ्यांचे आभार, त्याच्यानंतर स्वतःबद्दल, त्याच्यानंतर एकमेकांचा उपयोग, त्यामध्ये मुलांच्या बद्दल, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बद्दल, त्यामध्ये मानसिक विकार, त्यामध्ये कर्मचारी, त्याच्यानंतर आव्हान, ह्याच्यामध्ये काय पण, ह्याच्यामध्ये काय पण, अशा तुम्ही जेवढं पटापट 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 ते फिरवता आहात सगळे मुद्दे, तेवढं ते फिट होत जातं. गिराव केल्यासारखं सगळं फिट होत जातं. असं पहिल्यांदा एक एक मुद्दे घेऊन मनन करा, वेगवेगळ्या अँगलने मांडणी करा आतमध्ये. त्याच्यानंतर सगळीची सगळी भाषण एकदम आतमध्ये बघा, आणि त्याच्यानंतर असं अनेक वेळा मांडणी करा, अनेक वेळा पटपट पट ते आठवा. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, ते असं जर तुम्ही एक 10-12 वेळा जर करू शकला, आठवू शकला, तर भानगडच नाही. किती टेन्शन आहे स्टेजवरती, किती भीती वाटली, काय वाटलं तेवढं आहे, विसरतच नाही. बरोबर, मी म्हणण्यामध्ये काय काय सगळं लक्षात आलं का? नंतर हे विसरून जाता लक्ष द्या तुम्ही. म्हणण्यामध्ये काय करायचं, एक एक मुद्दे पहिल्यांदा तुम्ही लिहून दिला असेल लिहून घ्या. एक एक मुद्दे आठवणे, त्याच्यानंतर सर्व भाषण आठवणे, त्यानंतर त्याच्या खाली सर्व मुद्द्यांच्यावरती धावता आढावा घेणे. सर्व मुद्द्यांवर परावरीचे शब्द परावरी शब्दांत धावता आढावा, परावरी शब्द उपयोग असा ते परावरीचे शब्द नाही शब्द जे आहेत त्याची माहिती परावरीचे शब्द समजा पानभर भाषण आहे मग त्याचा एक शब्द जेवढं मी पटपट डोळ्यासमोर आणू शकता ना तेवढं मी फक्त ते पटपट आणत जायचं. समज
पडा. तिथून मग प्रत्यक्ष मित्रांच्या समोर सराव करायचा. मित्रांच्या समोर बॉडी लँग्वेजवरती तुम्हाला नंतर सांगेल. तर हे सराव करा आणि त्या मित्रांना सांगायचं की मग माझे काय काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत आणि काय काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत हे तेवढं मला गाईडलाईन द्या. एक समजा एक 10 मित्र आहे, त्यांच्या समोर तुम्ही भाषण करणार आहे आणि करताना त्यांना काय सांगायचं की माझ्यातले पॉझिटिव्ह पॉईंट कुठले, माझं भाषण तुम्हाला चांगलं का वाटतं आणि माझं भाषण तुम्हाला वाईट का वाटलं किंवा नेगेटिव्ह का वाटलं, त्याच्यातले नेगेटिव्ह पॉईंट कुठले आहेत हे मला टिप्स द्या. आणि त्यांचे टिप्स घ्यायचे आहेत आणि मग पुढच्या वेळी त्याची सुधारणा करायचं. लक्षात घ्या, लोकांच्याकडनं गाईडलाईन्स घ्यायचे. आता प्रत्येकाने आपण प्रत्येकाचे गाईडलाईन्स घेणार आहे आणि त्या प्रत्येकाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण स्वतःमध्ये सुधारणा करणार आहे. हे लक्षात घ्या, मगच त्याला परफेक्ट भाषण होणार आहे. त्या मित्रांची गाईडलाईन्स घ्या आणि त्यांच्याकडनं त्या जे गाईडलाईन्स मिळतात त्या पद्धतीने पुढच्या वेळी त्याची सुधारणा करणार. त्यानंतर प्रॅक्टिस करत असताना तुम्ही स्वतःची व्हिडिओ शूटिंग काढून घ्या किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. आवाज तुमचा मोबाईलवर रेकॉर्ड करण्यापेक्षा व्हिडिओ शूटिंग काढायची. तर 1000 रुपये खर्च होऊ दे, पण ह्याच्यातून खूप चांगले फायदे तुमचे होणार आहे. तर तुम्ही बोलत असताना तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, तुमचे शब्दोच्चार काय आहे, तुम्ही कुठं पॉज घेता, कुठं उंच आवाजामध्ये बोलता, कुठं स्लो बोलता, कुठं स्पीडमध्ये बोलता, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला मित्रांनी सांगतो, सगळ्यात जास्त भाषण कोणाचं आवडत नाही तर स्वतःच आवडत. स्वतःच आवडत नाही. म्हणून जर समजा तुमचं स्वतःचं भाषण जर तुम्हाला आवडायला लागलं तर समजायचं जगाला सगळं आवडतं. माझं भाषण मी बघतच नाही. ज्या व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत त्या व्हिडिओ क्लिपिंग बघायचं म्हणजे माझं मला वाटतंय किंवा हे काहीतरी मी बोलतोय, पण लोकांना ते आवडतील असतं. आणि जर समजा तुमची स्पीच व्हिडिओ शूटिंग जर काढून घेतला आणि त्याच्यामध्ये पहिल्या इम्प्रेशनमध्ये तुम्ही काय काय चुका केलेल्या आहेत हे लगेच लक्षात येतं आणि त्या चुका तुमच्या तुम्ही लिहून घ्यायच्या. मी हे पॉझिटिव्ह माझी बाजू हे आहे आणि माझी हे निगेटिव्ह बाजू आहे. मी असं बोलायला पाहिजे होतं, तसं बोलायला पाहिजे, हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, सगळ्यांची नजर फिरवायला पाहिजे होतं वगैरे वगैरे. ही सगळी जी बाजू आहेत ना ते सगळं तुम्ही फटाफट लिहून घ्यायचे आणि मग पुढच्या वेळी ते पुन्हा इम्प्रुव्हमेंटसाठी स्वतःची अनालिसिस फार महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शूटिंग काढून घ्या आणि त्याच्यामध्ये स्वतःचं भाषण बघा आणि मग त्याच्यात काय काय चुका आहेत, काय काय पॉझिटिव्ह बाजू आहेत त्याची क्लासिफिकेशन करा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा. समजते का? ही जेव्हा तुम्ही कराल ना परफेक्ट एक भाषण तयार होऊन जाईल किंवा एक चांगलं वक्तव्य होतं. आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर मग स्टेज क्लिअर. मग स्टेज क्लिअर घालवण्यासाठी समजा आज तुमचं कुठलं तरी एका गावामध्ये एक व्याख्यान ठरलेलं आहे, एका कुठल्या तरी स्टेजवरती व्याख्यान ठरलेलं आहे. तर पहिल्यांदा काय करा, तुम्हाला जर शक्य असेल तर त्या स्टेजवरती जावा लोक नसताना. समजा तुमचा एक कुठला तरी हॉल आहे, समजा रामसावळे हॉलमध्ये तुमचं भाषण ठरलेलं आहे, तर लोक नसताना त्या स्टेजवरती तुम्ही जावा. कारण स्टेजवरती नवीन गेल्यामुळं अचानक गेल्यामुळं स्टेजची भीती वाटते, त्या वातावरणाशी आपण मॅच होत नाही. म्हणून काय करायचं, त्या हॉलमध्ये जा. मग त्या हॉलमध्ये जाऊन की नाही कोणी नसताना की नाही मग तुम्ही जे भाषण तयार केलेले आहे ते भाषण द्यायला सुरुवात. मग काय होतं, त्या स्टेजमध्ये तुम्ही रेझोनेट होऊन जाता, त्या वातावरणाला तुम्ही रेझोनेट होता. तुम्ही खुर्चीला जरी भाषण दिलं असला तर उद्या प्रत्यक्ष भाषण देत असताना त्या खुर्चीवर माणसं बसलेलं असतात, काही फरक पडत नाही. स्टेज भीती तुमची निघून गेलेलं असतात, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे बोलू शकता. म्हणून प्रत्यक्ष स्टेजवरती भाषण करण्याचा जर तुम्हाला चान्स मिळाला तर ते सोडू नका, तर त्या स्टेजवरती जावा आणि तिथं जाऊन काय करा, भाषण करा. तर अशा पद्धतीने तुम्ही सराव करू शकता. आणि हा सराव जर तुम्ही समजा सिरियसली जर केला तर भीती नावाची चीज शिल्लकच राहते. भीती फक्त अपुऱ्या तयारीमुळे भीती वाटत असते आणि एवढी जर तुम्ही तयारी करून घेतलं ना भीती वाटण्याचं काही कारण नाही. बरोबर? तर हे पहिला पॉईंट भीती वाटण्याचं कारण काय, त्याचा पहिला पॉईंट अपूर्ण तयारीमुळे. आणि त्यासाठी परफेक्ट तयारी ही पाहिजे.
त्यानंतर सेकंड पॉईंट, भीती आपल्याला काय वाटतं, तर मनामध्ये नेगेटिव्ह विचार केल्यामुळे, नकारात्मक विचारामुळे. भीती सांगितले कारण काय, नकारात्मक विचारामुळे. जर तुम्ही स्टेज बद्दल स्वतःला एक कमकुवत समजत असाल, स्वतःच्या मनामध्ये सतत नेगेटिव्ह विचार करत असाल, भाषण करणं म्हणजे फार मोठं काम आहे, हे आमचं काय काम नाही, मला हे जमणार नाही, मी फार किरकोळ माणूस आहे, मला शक्यच होणार नाही, मी भाषणात करायला गेलो तर माझ्या हाताला थरथर कापते, मी घाबरून जाणार, मला काहीच आठवणार नाही, असं जर तुमच्या मनामध्ये भीती जर वाटत असेल तर मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढ्या मनामध्ये नेगेटिव्ह भीती जास्त तेवढी स्टेज फिअर जास्त. जेवढे मनामध्ये नेगेटिव्ह विचार जास्त तेवढी स्टेज भीती जास्त. आणखी एक सिद्धांत घेऊन घ्या, तुम्ही सतत ज्याच्यावरती मन फोकस करता, तुम्ही सतत ज्यावरती मन फोकस करता त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये वाढतात. खाली लिहा. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि त्याच्या खाली लिहा, स्टेज भीतीबद्दल विचार करणेच बंद करा. स्टेज भीतीबद्दल विचार करणेच बंद करा. बघा, स्टेज भीती वाटण्यामागचं आणखीन एक कारण काय, तर तुम्ही जर सतत स्टेज बद्दल नेगेटिव्ह विचार करत असाल, मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, मला बोलता येणार नाही, माझ्या हातात होतं टाकते, मला काहीच आठवणार नाही, डोकं असते, अशा पद्धतीने वारंवार तुमच्या मनामध्ये जर नेगेटिव्ह विचार असतील आणि स्टेज म्हणून भाषण करणं म्हणजे फार मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी मी लायकीचं नाही, असं जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर मात्र भीती वाटते. म्हणून जेवढी मनामध्ये नेगेटिव्ह विचार जास्त तेवढी स्टेज भीती जास्त. म्हणून आणि दुसरं म्हणजे कसं, की एक प्रिन्सिपल काय, तुम्ही सतत ज्याच्याबद्दल विचार करता ते तुमच्या जीवनामध्ये वाढत असते. तुम्ही जर सतत स्टेज भीतीबद्दल विचार करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये काय वाटणार आहे, भीतीच वाटणार, भीतीच वाटणार. तुम्ही ज्याच्याबद्दल मन फोकस करतात ते तुमच्या जीवनामध्ये वाढत असतात. प्रिन्सिपल लक्षात घ्या, तुम्ही भीतीबद्दल जर विचार करत असाल तर भीती वाढणार. तुम्ही जर समजा अपयशाबद्दल विचार करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये काय वाढणार आहे, अपयश खूप वाढणार आहे. तुम्ही सतत मी कमकुवत आहे असं कमकुवत, तुमच्यातलं कमकुवतपणामध्ये तुमचं लक्ष जास्त असेल तर तुमच्याकडे काय वाढणार आहे, कमकुवतपणा वाढणार. तुमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल जास्त लक्ष असेल, मी असा आहे, मी तसा आहे वगैरे, पॉझिटिव्ह गोष्टीवर लक्ष असेल तर तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढणार. आत्मविश्वासावर लक्ष असेल तर आत्मविश्वास वाढणार आहे. यशावरती लक्ष असेल तर यश वाढणार आहे. म्हणून तुम्ही ज्याच्यावरती सतत विचार करता त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये वाढत असतात. म्हणून स्टेज भीतीबद्दल विचार करणंच होतं. भीतीच वाटत नसेल तर आत्मविश्वासाबद्दल विचार, मी बोलणार म्हणजे बोलणार, मी करणार म्हणजे करणार, मला हे शक्य आहे, मी करणारच, मी बोलणारच, मी चांगलं वक्ता आहेच, असं सतत तुम्ही पॉझिटिव्हली स्वतःला सांगत राहा म्हणजे स्टेज भीती पडू शकते. त्यानंतर स्वतःला कमकुवत समजला, नेगेटिव्ह विचार केला स्टेज भीती कधी जात नाही. दुसरं काय काम करायचं आहे की स्वतःला वारंवार सांगा तू एक चांगला वक्ता आहेस, वक्ता होऊ शकतोस, तू कोणत्या स्टेजवर तू बोलू शकतोस आणि तू धाडस कर, तू बोल, तुला सगळं शक्य आहे ते तू बोल.
मोटिवेट करा, स्वतःला बोला. मग असं जेव्हा तुम्ही कराल तर तुमच्या लक्षात येईल की भीती सगळं नष्ट होऊन गेलं. एक वाक्य लिहून द्या, आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. मी एक उत्कृष्ट वक्ता आहे. मी एक उत्कृष्ट वक्ता आहे. मी कोणत्याही स्टेजवरती भाषण करू शकतो. भाषण करणं माझ्या आवडीचं काम आहे. एक एक वाक्य खाली द्या. भाषण करणं माझ्या आवडीचं काम आहे. मनामध्ये भाषणाचे विचार येतात. मनामध्ये भाषणाचे विचार येतात. मी त्वरित आनंदित होतो. ह्या विचार तुम्ही मनामध्ये जर पळवला तर तुमच्याचे भाषणाबद्दलची जी भीती आहे ते नष्ट होऊन जाते. भीती ही आपण नेहमी मनातून निर्माण करत असतो. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, भीती वाटण्याचं आणखी एक कारण काय आहे? प्रेक्षकांच्या पेक्षा स्वतःला कमकुवत समजणे. प्रेक्षकांच्या पेक्षा स्वतःला कमकुवत समजणे. मनावरती दडपण येण्यामागचं हा एक कारण काय बघा, तर काय होतं की तुम्ही जेव्हा स्टेजवरती जाता, स्टेजवर गेल्यानंतर पहिल्यांदा विचार काय येतात की माझ्यापेक्षा प्रेक्षकामध्ये तज्ञ लोक बसले असणार, माझ्यापेक्षा हुशार माणसं असणार आहे. मी जे बोलतो ते लोकांना पटेलच असं नाही. लोक काय विचार करतात अमुक अमुक, हे लोकांच्या बद्दल तुम्ही गैरसमज करून घेतले असतात. घ्या, लोकांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त किंमत देता, त्यांना हुशार समजता, म्हणून तुमच्यातील जी सामर्थ्य आहे किंवा तुम्ही कमकुवत बनता. म्हणून इथे हे काय समजायचं, समोर बसलेले सगळे दगड आहेत, तुम्ही नाही. पुढं समोर बसलेले सगळे दगड आहेत, माझ्यापेक्षा कमकुवत आहेत. मला जेवढं नॉलेज आहे त्याच्यात त्या लोकांना काहीच नॉलेज नाही. मीच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून ती लोक माझ्या ऐकायला आलेले आहेत असं स्वतःला सांगा. स्वतः काय करायचं, समोर बसलेली सगळी दगड आहेत, माझ्यापेक्षा मस्त आहे, या विषयामध्ये काही त्यांना ज्ञान नाही. या विषयामध्ये काहीच त्यांना ज्ञान नाही, म्हणून ते माझ्या ऐकायला आलेले आहे. एवढे भाव जर तुम्ही तुमच्या मनामध्ये जर ठेवला, तुम्ही प्रेक्षकांच्या पेक्षा श्रेष्ठ जर समजला, तर मात्र भीती निर्मूळ जाते. लक्षात भीती वाटण्याचं कारण तर समोरची लोक तज्ञ आहेत आणि मी म्हणत आहे हे समजणं मुळं भीती वाटत असतं. आणि तो उलट समजायचं आपण काय, समोरची म्हणतायत आणि मीच तज्ञ आहे, हे जेव्हा तुम्ही मनामध्ये भावना निर्माण करता त्यावेळी भीती दडपण निर्मूळ जाते. त्याच्यानंतर भीतीचे सिद्धांत काय आहे बघा. भीतीच्या मगाशी आपण प्रिन्सिपल जे घेतलं होतं त्याच्यात आणखी प्रिन्सिपल काय आहे, तर भीती हे वास्तविक, भीती हे वास्तविक नसून काल्पनिक असते. भीती ही वास्तविक नसून काल्पनिक असते. भीती आपल्या विचारातूनच तयार होते.
भीती मन पटलावरती चित्रांच्या रूपामध्ये असते. भीती मन पटलावर चित्रांच्या रूपामध्ये असते. हा सिद्धांत महत्वाचा आहे का? कुठल्याही प्रकारचे भीती जे असतात ना, भीती मन पटलावर चित्रांच्या रूपामध्ये असते. कुठल्याही प्रकारची भीती असो तर त्या वास्तविक नसतात. ते जे असतात ना ते काल्पनिक असतात. ते काल्पनिक. तुम्ही रेस्ट घेणार आहे काय? जास्त वेळ बसता का? एक बाजू घेणार आहे का रेस्ट? तर भीती जी आहे, भीतीचा एक सिद्धांत काय आहे, प्रिन्सिपल काय आहे, तर भीती हे कुठंही वास्तव मध्ये नाही. कोणत्याही प्रकारची भीती असो. फिअर, FEAR, फिअरचं व्याख्या त्याने कसं केलेलं आहे? फिअर म्हणजे फॉल्स इव्हेंट्स अपीअर रिअल. फॉल्स EAR म्हणजे ऑल इव्हेंट्स अपीअर रिअल. म्हणजे चुकीच्या घटना हे आपल्याला खरोखर वाटतात असं जर वाटत असेल तर त्याला म्हणायचं भीती. जे चुकीचं आहे वास्तवमध्ये नाही पण ते आपल्याला काय वाटायला लागतं? रिअल वाटायला. म्हणून भीती हे रियालिटीमध्ये कुठेही नाही. भीती हे फिजिकल वर्ल्डमध्ये कुठेही नाही. ते भीती जी आहे ते भीती हे आपल्या कुठं असतं भीती? बघा माणसं स्टेजवरती यायला घाबरतात. मग समजा स्टेजवरती जर भीती कुठं असेल तिथं कुठं भीती दिसते का? बघा सगळं कपाट आहे, खुर्च्या आहे, हे आहे, ते आहे, ती आहे. तर भीती म्हणून असं काही नाही. बरोबर? मग तरी सुद्धा प्रत्येक माणसं भीती स्टेजवर जायला घाबरतात. किंवा प्रवासामध्ये जायला माणसं घाबरतात. प्रवासामध्ये म्हणजे बसमध्ये कुठे शोधून तुम्हाला भीती सापडणार आहे का? ड्रायव्हर जवळ, कंडक्टर जवळ, ह्या खुर्चीवर त्या खुर्चीवर कुठं भीती आहे का? नाही. ऍक्च्युली लोक जे घाबरतात, लोक जे भीतात ते कशामुळे भीत असतात बघा? ते भीती फिजिकल वर्ल्डमध्ये नसून, प्रत्यक्ष त्या वस्तूंच्या मध्ये नसून, तर ते भीती त्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते. जर भीती जर स्टेजवर असते तर शिवाजीराव भोसले हे स्टेजवरती व्याख्यान दिले असते का? अत्रे स्टेजवरती बोलले असते का? किंवा बाळासाहेब ठाकरे स्टेजवर बोलले असते का? वाजपेयी बोलले असते का? कोणीही बोलले नसतं तेव्हा तो आपण स्टेजवर नको भीती येते त्यामुळे पळून गेले असते. पण कोणीही पळत नाही. त्या लोक बोलतात पण आपणच पळतो. म्हणजे भीती जर वास्तवमध्ये असतात तर कोणीच बोलले नसते. बरोबर? वास्तवमध्ये जर स्टेजवर असतात तर कोणीच बोलले नसते. पण इथं स्टेजवर नसतं. लक्षात घ्या, त्या माणसाच्या मनामध्ये भीती असते. भीती जी असते ते त्या माणसाच्या मनामध्ये भीती असते. म्हणून इथं जर तुम्हाला भीतीवरती उपचार करायचा असेल तर कुठं करायला पाहिजे? उपचार स्टेजवरती करायला पाहिजे. स्टेजवर झाडून सगळं रंगरंगाटी करायला पाहिजे का? ते उपचार कुठे करायला पाहिजे? मनावर करायला पाहिजे. तुम्ही जर तुमचा उपचार मनावरती केला, भीती हे नेहमी तुमच्या मनामध्ये चित्रांच्या रूपामध्ये असतं. चित्रांच्या रूपामध्ये असतं. तुम्ही वारंवार ज्या विचार करता त्या विचारातून तुमच्या मनपटलावरती काही नेगेटिव्ह चित्र तयार होत असतात. त्या नेगेटिव्ह चित्रांनाच आपण भीती म्हणतो. म्हणून त्या जे नेगेटिव्ह चित्र आहेत त्या नेगेटिव्ह चित्रांना तुम्ही पॉझिटिव्ह चित्रामध्ये जर कन्वर्ट केला तर भीती नष्ट होऊन जाते. हे फार मोठं सिद्धांत आहे. काय? भीती बाहेर कुठे नसून भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. भीती मनामध्ये चित्राच्या रूपामध्ये आहे. भीती मनामध्ये निगेटिव्ह चित्राच्या रूपामध्ये आहे आणि त्या चित्राला पॉझिटिव्ह मध्ये जर तुम्ही कन्वर्ट केला तर भीती नष्ट होऊन जाते. साधं सिंपल टेक्निक आहे. दारू प्यायची गरज नाही. फक्त तुम्ही आतील नेगेटिव्ह इमेजेसला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. संपले. भीती नष्ट होऊन जाते. लक्षात घ्या. या टेक्निकला म्हटलं जातं व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन करा.
आपण नंतर करणारच आहे. मी तुम्हाला 1-2 उदाहरण देतो, तुम्हाला व्यवस्थित समजेल. कुठल्याही प्रकारची भीती घालवण्यासाठी एकमेव टेक्निक आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तुम्ही जेव्हा वारंवार एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह विचार करता, त्यावेळी त्या विचाराप्रमाणे तुमच्या मनपटलावरती कळत न कळत काही निगेटिव्ह इमेजेस तयार होतात. आणि मग ह्या निगेटिव्ह इमेजेस जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आहेत तोपर्यंत त्या निगेटिव्ह इमेजेस तुम्हाला स्टेजवरती जाऊ देत नाही. म्हणून इथं काय करायला पाहिजे, तर त्या निगेटिव्ह इमेजेस आहेत ना त्यांना पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे की समजा तुमची कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. आता उदाहरण असं, समजा एखाद्याला प्रवासाची भीती वाटत असेल किंवा उंचीची भीती वाटत असेल, आपण कोणी हाईटची भीती वाटत असेल, बरेचसे प्रकार आहेत. तर डोळे बंद करा आणि कल्पना करा विदिन 5 मिनिटांमध्ये सगळी भीती आम्ही घालवत असतो. कल्पना करा की तुम्ही उंच इमारतीवरती आहे आणि खाली तुम्ही बघायला गेले आणि पूर्वी भीती वाटत होते, बरोबर, हे दोनमध्ये भीती वाटत होते, पण कल्पनेमध्ये काय करायचं आहे की आता ते खाली बघता माणसं छोटे छोटे दिसतात, गाडी छोटे छोटे दिसतात आणि सगळे खूप लोक चाललेले आहेत आणि हे बघताना तुम्हाला खूप छान वाटतं, मस्त वाटतं. तुम्ही आनंदी मूडमध्ये आहे आणि अगदी व्यवस्थित कॉन्फिडेंटली बघायला आहे, बघा काय छान माणसं चाललेलं आहेत खाली, असं तुम्ही बघायला लागलेलं आहे. जस्ट असं कल्पना करा, रिपीटेडली उंचीवरती तुम्ही गेलेले आहे आणि खाली बघायला आले आणि खाली बघत असताना एकदम तुम्ही पॉझिटिव्ह मूडमध्ये आहे, आनंदी मूडमध्ये आहे, कॉन्फिडंट मूडमध्ये आहे. असं जस्ट कल्पना करा. एक 10 ते 15 वेळा जेव्हा तुम्ही कल्पना करा, नंतर प्रत्यक्ष उंचीवर जाऊन खाली बघा, तुम्हाला काय वाटतं. समजा तुम्हाला प्रवासाची भीती वाटत असेल तर कल्पना करा की तुम्ही एका बसमध्ये बसलेले आहे, खिडकीत बसलेले आहे. समजा घाटाची भीती वाटत असेल, खिडकी बसलेले आहे आणि बस घाटावर चढत आहे आणि मग तुम्ही बाहेर बघता आणि अतिशय छान वाटतं आहे, तुम्ही ते एन्जॉय करताय प्रवास. घाट चढत असताना तुमचं मनाला अतिशय सुखद आनंद मिळतोय, खूप एन्जॉय करतात. असं वारंवार व्हिज्युअलाइज करा. असे 10-15 वेळेस व्हिज्युअलायझेशन करून नंतर प्रत्यक्ष तुम्ही बसमध्ये बसा, घाटावरती चढा, तुम्हाला कशाची भीती वाटते. भीती प्रत्यक्ष नसतं, भीती मनावरती असते. भीती जर प्रत्यक्ष असतं तर तो ड्रायव्हर पण घाटातून सोडून गेला असता, आणि मला भीती वाटायला मी काय जात नाही. भीती तिथं नाही. कंडक्टर कोणी झालेलं असते, ड्रायव्हर कोणी झालेलं असते, कुणीच बसमध्ये बसलेलं असते. फक्त आपल्यालाच भीती वाटते, उंचीची भीती आपल्यालाच वाटते, प्रवासाची भीती आपल्याला वाटते. कारण का की आपल्या मनाची खेळ चालू आहे. म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह चित्र तिथं बघा, ते काम तुम्ही करायला लागलं असं समजून. त्याच पद्धतीने तुम्हाला जर स्टेज भीती घालवायची असेल तर सर्वात महत्त्वाचं औषध काय आहे, तर तुम्ही स्टेजवरती आहात, डोळे बंद करा आणि तुम्ही स्टेजवरती आहात असे कल्पना करा आणि स्टेजवरती तुम्ही लोकांना बघा. कल्पनेमध्ये सगळ्या लोकांना बघा, सगळ्या लोकांच्या नजरेतनं नजर घाला, चेहऱ्यावरती स्माईल ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा आणि बिनधास्तपणे तुम्ही बोलत आहे, भाषण करत आहे, लोकांना मंत्रमुग्ध करत आहेत आणि तुमच्या प्रत्येक मुद्द्याला लोक टाळ्या वाजवत आहेत, रिस्पॉन्स देत आहेत. असं बारबार व्हिज्युअलाइज करा आणि लोक तुमचे सत्कार करतायत, अभिनंदन करतायत, खूप छान बोला, मस्त बोला, कॉन्फिडेंटली बोला, असं तुमचे अभिनंदन करतायत आणि तुमचं सत्कार करताय, शॉल श्रीफळ देऊन. असं जस्ट वारंवार मनपटलावरती स्टेजवरती कॉन्फिडेंटली बोलत असल्याचे चित्र निर्माण करा. असंही 10-15 वेळा करा. आयुष्यातली सगळी भीती पळवण्याचं टेक्निक हा आहे. व्हिज्युअलायझेशन इज द मोर पॉवरफुल टेक्निक. तिथे एक हेडिंग आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, whatever you visualize that you actualize. Whatever you visualize that you actualize. सेकंड पॉइंट काय त्याच्यामध्ये, सबकॉन्शियस
सबकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड इंग्लिश जसं चालेल ना, काय फार होत नाही. सबकॉन्शियस माइंड कन्वर्ट्स अंतर्मन, मी पहिला इंग्लिशमध्ये सांगतो. सबकॉन्शियस माइंड कन्वर्ट्स इमेजेस इंटू रियालिटी. इमेजेस इंटू रियालिटी. अंतर्मन कल्पना चित्राला वास्तवमध्ये रूपांतर करते. अंतर्मन कल्पना चित्रांना वास्तवमध्ये रूपांतरित करते. त्याचा काय अर्थ बघा. तर आपल्या अंतर्मनाकडे एक क्षमता आहे. ते अंतर्मन काय करत असतं बघा. तुम्ही मनपटलावरती ज्या चित्र वारंवार 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 बघता त्या चित्राप्रमाणे वास्तवमध्ये ती घटना घडणार. तुम्ही जर वारंवार कॉन्फिडंटली प्रवास करत असल्याचं चित्र जर बघितला तर त्या चित्रांना वास्तवमध्ये रूपांतर करता. याचा अर्थ काय. तर तुम्ही प्रत्यक्ष प्रवास करत असताना तुम्हाला काही भीती वाटत. तुम्ही वारंवार हाईटवर जाऊन खाली बघण्याचं चित्र जर बघितलं मनपटलावरचे तर त्या चित्राने वास्तवमध्ये रूपांतर करता. याचा अर्थ की तुम्ही प्रत्यक्ष जरी जाऊन वर खाली बघितला तरी सुद्धा त्यावेळी तुम्हाला काही वाटत. त्याच पद्धतीने जर तुम्ही स्टेजवरती वारंवार कॉन्फिडेंटली भाषण करत असल्याचं चित्र जर तुम्ही बघितला तर नंतर तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा स्टेजवरती येता तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही. त्या आतील चित्राप्रमाणे तुमच्याकडे प्रत्यक्ष कॉन्फिडन्स वाढणार. प्रत्यक्ष भाषण देताना कॉन्फिडन्स वाढणार. म्हणून तुम्हाला बाहेर काय करायचं आहे ते आधी आत आणा. तुम्हाला स्टेज भीती घालवायची असेल तर आधी मनातली भीती घालवा. तुम्हाला प्रवासाची भीती घालवायची असेल मनातली भीती घालवा. मग ते आपोआप बाहेर तुम्हाला काही वाटत. बाहेर काही वाटत. याला म्हटलं होतं व्हिज्युअलायझेशन टेक्निक. व्हिज्युअलायझेशन टेक्निक कमाल. तर हे व्हिज्युअलायझेशन करत असताना कसं करावं ते नियम घ्या. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि करून घेणार. आज दिवसभर तुमच्याकडे काही टेक्निक करून घेणार आहे. नियम. चालू वर्तमान काळामध्ये पहा. पहिला नियम चालू वर्तमान काळामध्ये पहा. सेकंड पंचेंद्रियांचे वापर करा. पंचेंद्रियांचे वापर करा. थर्ड होकारात्मक भावना वापरा. होकारात्मक भावना वापरा. स्वतःला पहा. स्वतःला पहा. क्लिअर कट व्हिज्युअलाइज करा. क्लिअर कट क्लिअर कट व्हिज्युअलाइज करा. चित्र पहा. म्हणजे स्पष्ट हुबेहूब जिवंत स्पष्ट हुबेहूब जिवंत चित्र पहा. अनेक वेळा रिपीट करा. अनेक वेळा रिपीट करा. अनेक वेळा रिपीट करा. सिक्रेट सिटी चित्र जे पाहतो स्टेशनरी चित्र असेल जास्त चलनचित्र म्हणून आपण प्रेझेंटेशन बघण्यामध्ये काय जस्ट काम चालू आहे. आपण स्थिर नाही बघणार. काम जस्ट चालू आहे म्हणजे तो चलनचित्र असते. बरं ते करताना काय करायचं आहे. समजा स्टेज क्लिअर काढायचं. मग यासाठी मन पटलावरती वारंवार खालच्या नियमानुसार व्हिज्युअलायझेशन करायचं. तर हे नियम काय आहे. तर पहिल्यांदा ते प्रेझेंट टेन्समध्ये बघा. चालू वर्तमान काळामध्ये बघा. म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये म्हणजे काय की सध्या तुम्ही भाषण करत आहे. सध्या तुम्ही भाषण करत आहे. तुमच्या समोर लोक आहेत. तुम्ही एका हॉलमध्ये आहे. या पद्धतीने सध्या प्रोसिजर चालू असल्याचं मन पटलावरती बघा.
की पंचेंद्रियाचा वापर करा. पण जेवढं तुम्ही पंचेंद्रियाचा वापर जास्त करणार आहे तेवढं ते चित्र क्लिअर कट होणार आहे. आणि जेवढं ते चित्र क्लिअर कट होणार तेवढं ते अंतर्मनामध्ये जास्त परिणाम करणार. म्हणून तिथं पंचेंद्रियाचा वापर करणं म्हणजे काय करणार आहे, कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ यांचा याच्यामध्ये वापर करायचा. समजा जर तुम्ही स्टेजवरती आले, स्टेजवरती आलेला पहिला मी डोळ्यांचा वापर करतो. काय वापर करतो तर सगळ्या प्रेक्षकांच्याकडे मी आत्मविश्वासाने बघत आहे. प्रेक्षक मी बघितलं का हॉलमध्ये माझ्या डोळ्यांचा वापर झाला, किंवा मी हॉलमध्ये जायला लागलो, हॉल बघितलेले सगळीकडे डोळ्यांचा वापर केला. त्याच्यानंतर समजा कानाचा वापर करायचा आहे, तर कानाचा वापर करत असताना तुम्ही जेव्हा स्टेजवरती येता, स्टेजवर आल्यानंतर सगळे प्रेक्षक जोरात टाळ्या वाजवत आहेत, तुमचं स्वागत करतायत. कल्पना करा, तर त्या कल्पनेमध्ये ते टाळ्यांचा आवाज आहे का, टाळ्यांचा आवाज आहे का, हे झालं कानाचा वापर. त्यानंतर समजा स्पर्शाचा वापर करायचा आहे, तर स्पर्शाचा वापर करत असताना तुमच्या हातामध्ये माईक आहे, तुम्ही ते डायसवरती आहात आणि असं व्हिज्युअलाइज करत असताना असं फिलिंग वाटलं पाहिजे की डायस आहे, तर दार आहे, गरम आहे, इथं काही बोर्ड आहे, इथं माईक आहे, अशी फिलिंग तुम्ही जाणवलं पाहिजे. तर असं आतमध्ये माईक धरण्याचे, डायसवर उभारण्याचे, किंवा तुमच्या पायाला असं स्पर्श होत असल्याचे असं फिलिंग्स करा, जेणेकरून तुम्ही प्रत्यक्ष स्टेजवर आहात. त्यानंतर समजा जिभेचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही बोलत असताना जिभेच्या हालचालाची चालू करून घ्या, किंवा पाणी पित आहे तर जिभेची अनुभव घ्या. या पद्धतीने पंचेंद्रियाचा अर्थ कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ याचं जेवढं इन्व्हॉल्व त्या चित्रामध्ये करता येईल तेवढं इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये करा. आणि जेवढं तुम्ही क्लिअर कट व्यवस्थितपणे इन्व्हॉल्व कराल तेवढं ते जास्त अंतराने स्वीकारताना लगेच त्याच्या निदर्शन होतात. याला म्हटलं जातं पंचेंद्रियाचा वापर करा. आणि त्याच्यानंतर हे व्हिज्युअलायझेशन करताना आपण नंतर करणारच आहे, सगळे करणारच आहे. तर हे व्हिज्युअलायझेशन करताना आणखी एक काम करायचं ते म्हणजे भावनेचा वापर करायचा. पॉझिटिव्ह भावना कुठले कुठले, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर स्माइलिंग, त्याच्यानंतर बिनधास्तपणा, हे बिनधास्त आहे. हे जे पॉझिटिव्ह भावना आहे ती पॉझिटिव्ह भावना तिथं वापरायची. म्हणजे तुम्ही अतिशय बिनधास्तपणे नाही स्टेजवरती वावरत आहे, स्वतःला बघा स्टेजवरती तुम्ही वापरायला गेला आहे आणि एकदम बिनधास्त आहे. त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, आतमध्ये कॉन्फिडन्स आहे, आणि कॉन्फिडंटली, स्माइलिंगली आणि बिनधास्तपणे तुम्ही भाषण करताय. कसं काही टेन्शन नाही, काय नाही, एकदम इझी, जेणेकरून घरच्या माणसांसमोर जसं बोलता त्या पद्धतीने तुम्ही इतकी बोलायला गेले आहे. या पद्धतीने त्या पॉझिटिव्ह फिलिंग्स आणतात. त्याला म्हणतो आपण इमोशन्स. आणि मग तिथून पुढं हे भाषण आपण करत असलं तर स्वतः बघायचं. मी इथं स्टेजवरती आहे, तुम्ही डोळे बंद केलेला असता आणि तुम्ही बघायला लागले की तुम्ही स्टेजवरती आहे, तुम्ही जोरात भाषण करायला लागले आहे, चेहऱ्यावरती आत्मविश्वास आहे, चेहऱ्यावरती स्माईल आहे, बिनधास्त बोलायला लागला, नैसर्गिकपणे बोलायला लागलेला आहे, मोकळेपणाने बोलायला लागले, ओरिजिनल बोलायला लागलेला आहे, गप्पा मारण्याच्या टोनमध्ये तुम्ही बोलताय, कसली काही टेन्शन नाही, काय नाही, असं स्वतःला तुम्ही स्वतः या पद्धतीने भाषण करत असल्याचे स्वतःला बघायचे. आणि या जे क्लिप्स आहेत ह्या क्लिप्स वारंवार मनपटलावरती बघायचं. एक 10-15 वेळा त्याच क्लिप्स मनपटलावर रिपीट करायचं. आणि जेव्हा असं तुम्ही रिपीट करता तेव्हा तुमच्या मनामधील अनेक वर्षाची स्टेज भीती म्हणून जे चित्र आतमध्ये बसलेलं आहे, मला जमणार नाही, मला होणार नाही, मी घाबरणार, माझ्या हातात कापणार नावाची जी आतमध्ये न कळत एक इमेज जे तयार झालेलं आहे ते इमेज नष्ट होऊन जातं आणि त्याच्या जागी कॉन्फिडन्सचं इमेज तयार होतं, आत्मविश्वासाचं एक इमेज तयार होईल स्टेज बद्दल. आणि मग तिथून पुढे एकदम ते पक्का इमेज तयार झाले काय, मग सबकॉन्शियस माइंड कन्वर्ट्स इमेजेस इनटू
रिॲलिटी. इमॅजिनेशन टू रिॲलिटी. मग तिथून पुढे मात्र तुम्हाला जगातल्या कुठल्याही स्टेजची भीती वाटणार नाही, कुठल्या टेन्शन व्हेरी पॉवरफुल आहे. लक्षात होतं. याच्यामध्ये काय अडचण मला विचार आपण नंतर प्रॅक्टिकल करणार आहे की पॉईंट जर झाले की प्रॅक्टिकल करणार आहे. समजलं का? हां, हे शिकताना समजून घ्या. भीती आतमध्ये असते, बाहेर नाही. आतमध्ये जर तुम्ही व्यवस्थित प्रोसेस केला तर बाहेर सुद्धा त्या पद्धतीने प्रोसेसिंग होणार आहे. भीती मारण्यासाठी आतमध्ये काम करा, बाहेर नाही. समज. त्याच्यानंतर नेक्स्ट भीतीचा आणखी एक सिद्धांत काय आहे? भीती हे नेहमी टॉप